आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 1,42,000 रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा, एक होंडाई कार आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। या कारवाईत MS13 EC 6908 क्रमांकाची होंडाई कार, एक युनिकॉर्न मोटरसायकल आणि एक स्कूटी मधून अवैधरित्या दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार वाहनांची तपासणी केली असता देशी व विदेशी मद्याचे एकूण 42 बॉक्सेस आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या अवैध दारूची किंमत 1,42,000 रुपये इतकी असून वाहनांसह एकूण 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी 7 आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप तसेच पोलीस हवालदार रोंगे, लोंढे, सुजित उबाडे, शहाजी मंडले, ठाकरे, काजी, नवले, महिला पोलीस राऊत, पोलीस कर्मचारी लोंढे, भांडवड आणि त्यांच्या पथकांचा सहभाग होता। जय हिंद। मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत 2 कारवाया अवैधरित्या दारू विक्रीच्या अनुषंगाने करण्यात आल्या आहेत। त्याच्यामध्ये एकूण 1,42,000 रुपयाची दारू या 2 कारवायांमध्ये जप्त केलेली आहे। एक कारवाई त्यामधील इसबावी परिसरात जे मलपे चौक आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये 20 बॉक्सेस टँगो कंपनीच्या बॉटल्स आढळून आल्या। त्यामध्ये 4 आरोपी केलेले आहेत। त्याचबरोबर आज एक 4 व्हीलर वाहन आणि 2 दुचाकी वाहन यांना गराडा घालून ट्रॅप लावून त्यांच्यातून दारू जप्त करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 3 आरोपी आहेत। असे एकूण 7 आरोपी आणि एकूण जवळपास 11,40,000 रुपयाचा मुद्देमाल या 2 कारवाईमधून जप्त करण्यात आलेला आहे। येत्या आता एक आषाढी एकादशीच्या कालावधीमध्ये अवैध धंद्यांवरती आळा घालण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। माऊली पथक हे आमच्या पंढरपूर उपविभागाचं पथक आहे, ज्यामध्ये कुठल्याही अशा अवैध धंद्यांची माहिती मिळताच ताबडतोब त्यावरती कारवाई करून ह्या अशा वारी कालावधीत भाविकांना व जे इथे वारकरी येतात त्यांना कुठलाही त्रास न होण्यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत आणि तशाच कारवाया पुढे सुद्धा चालू राहणार आहेत। जय हिंद।